आणि आमच्या शाहूपुरी शाखेचं सुद्धा वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातारा जिल्ह्यात आम्ही 1,00,000 पत्र पाठवली. पंतप्रधान कार्यालयाला 1,00,000 पत्र पाठवली. आणि पुढे सगळा पत्रव्यवहार आमच्याशी सुरू झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेशी पंतप्रधान कार्यालयाचा पत्रव्यवहार झाला अभिजात दर्जाविषयी. आणि 2016 ते 2024 असा 8 वर्षाचा लढा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नेतृत्व. जरी शाखेनं केला असला तर ती महाराष्ट्र साहित्य परिषदेचं एक संस्था आहे, म्हणजे घटक येतो. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही केलं. म्हणजे आंदोलन झालं नाही कारण लक्ष वेधायचं होतं म्हणून काळे झेंड्याचा इशारा दिला. तर देवेंद्र फडणवीस पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन करायला येणार होते आणि मी जाहीर केलं, मनात आलं की जाहीर करून टाकायचं, काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवणार, अभिजात दर्जाविषयी काही करत नाही. मग माझ्यावर टीका सुद्धा झाली की हे काय असं असतं का, अमुक असतं का पुण्यातनं, की ही काय पद्धत आहे का, काळे हे आपलं काम आहे बरोबर असं. तर रंगनाथ पटारे जे त्या समितीचे अध्यक्ष होते तर त्यांच्याशी मी संपर्क केला होता की हा दर्जा मिळवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते म्हटले ते तुमचं काम. माझं काम मी प्रामाणिकपणे पूर्ण केलंय की अभिजात दर्जा देण्याचे जे काही निकष आहेत त्यात आपण बसतो का नाही ह्याचं संशोधन करून मी अहवाल दिला. आज आता पाठपुरावा करण्याचं काम साहित्य संस्थांचं आहे. ते तो कुठल्याही मार्गाने करा तुम्ही, म्हणजे आंदोलनानं करा, लोक चळवळ करून करा, कुठल्याही मार्गाने तुम्ही करा. तर आम्ही इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रातलं सगळं पोलीस दल खडबडून जागं झालं. मला स्थानबद्धतेची कारवाई सुद्धा माझ्यावर केली. तर मी स्वतः संपादक असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांच्या राजधानीतले आहोत, माझी टीम महाबळेश्वरमध्ये दाखल आहे, तुम्ही जर मला सोडलं नाही तर तिथं अशा प्रकारे आंदोलन होईल की तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. एसपी आमचे मित्रच होते संदीप पाटील म्हणून, आता ते आयजी आहेत नागपूरला. तर त्यांनी मग माझ्या एका मित्राला हरीश पाटण्याला फोन केला, त्याला समजून सांगा म्हणून की काहीतरी तडजोड करायची. आम्ही अशी तडजोड, मिलिंद जोशींना मी फोन केला की काय तडजोड करूया. ते म्हटले आपलं काम लक्ष वेध नाही, समजा उतरल्या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांनी जर आपल्या प्रश्नावर चर्चा केली तर आंदोलन करायला नको. शिष्टमंडळाला भेट दिली. पहिलं आमच्याशी उतरलं की त्यांनी पहिला अभिजातवर बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. तर मी लगेच सांगितलं की बाबा मी आमच्या कार्याध्यक्षांशी बोललोय, संस्थेच्या प्रमुखांशी. त्यांचं म्हणणं असं आहे की हा महत्वाचा प्रश्न आहे, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही उतरल्या आंदोलकांशी चर्चा करणार असाल तर आंदोलन होणार नाही. मग त्यांनी ते मान्य केलं. मग मिलिंद जोशी, आमच्या कांताताई निलवडे म्हणून आमच्या आमदार आहेत, सुनीता राजे, आम्ही सगळ्यांनी मग तिथं चर्चा केली मुख्यमंत्र्यांशी. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं लक्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे हे महाबळेश्वरमध्ये आम्ही वेधलं. दुसरं दिल्लीचं आंदोलन असंच मी ठरवलं 26 जानेवारी दिवशी. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताकचा माहोल, सगळ्या यंत्रणा अलर्ट, सगळ्यांनी परवानगी नाकारली होती. आणि सगळ्यांनी परवानगी नाकारली, पण मी कोणालाच सांगितलं नाही परवानगी नाकारली. ते म्हटले देणार आहेत, आपली चर्चा चालू आहे. मला तिकडून फोन यायची, येऊ नका अटक करून, पण मी यांना कोणाला काही सांगितलं नाही. शिवेंद्रराजेंसहित आम्ही सगळं गेलो तिकडं. त्यावेळेस साताऱ्यात एक प्रकरण गाजलं होतं, सुरुची राडा प्रकरण म्हणून. तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं की 2 राजे भिडले होते, टोल नाक्यावरून वादंग झाले, गुन्हे दाखल झालेले होते. आणि शिवेंद्रराजे त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आणि ते म्हटले बघा दिल्लीत आपल्याला अटक करतील आणि तिकडून इकडे पुन्हा हजर करतात, तेव्हा सावधानतेने करा. सगळ्यात तणावाचा माहोल होता. दिल्ली विमानतळावर उतरले मी, शिवेंद्रराजेंनी सांगितलं आपल्याला परवानगी नाहीये म्हणून. मग तिथले पोलीस कमिशनर आहे, त्यांच्याशी आम्ही बोललो की त्यांना म्हटलं की आम्हाला आंदोलन कुठल्याही परिस्थितीत करायचं, आम्हाला परवानगी पाहिजे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र सदनातच आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, समोर करा. मग काय करायचं, मग आम्ही महाराष्ट्र सदनाची, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालीच आम्ही आंदोलन करायचा निर्णय केला. आणि भाषेच्या इतिहासातलं हे पहिलं आंदोलन आहे की भाषेच्या प्रश्नासाठी कुठल्या तरी संस्थेनं जाऊन दिल्लीत आंदोलन केलं. मराठी भाषे परिषदेचं त्या अर्थाने खूप मोठं काम आहे. आणि मिलिंद जोशी आणि शिवेंद्रराजे भोसले म्हणजे एक साहित्य क्षेत्रातला शिवाजी आणि शिवाजी महाराजाचं वंश, अशा दोघांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातनं जेवढे मराठी माणसं राहिला होते ते सगळे त्या आंदोलनासाठी आले. म्हणजे ज्यांना आम्ही बोलवलेलं नव्हतं, पण मी प्रत्येक दरवाजा वाजवून सांगितलं की आम्ही असं भाषेसाठी आंदोलन करताय, तुम्ही येताय का. मग ते आले सगळे आणि खूप मोठा माहोल तिथं तयार झाला. मग आंदोलन झालं, देशभर त्याच्या बातम्या झाल्या.